हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल रोशनीज ड्रीम डायरी. सो मी निघाली आहे महाकाल दर्शन करायला उज्जैनला. तर म्हटलं तुम्हालाही थोडंसं दाखवावं की मी कसा ट्रॅव्हल करते आहे. हा प्लॅन सडन झालेला, त्यामुळे आम्हाला तिकीटही मिळाले नव्हते आणि त्यामुळे आमचा लास्ट ऑप्शन होता तो होता बाय रोड. 14 आवर्सची जर्नी होती. ओव्हरनाईट जर्नी करून आम्ही पोहोचलो इंदोरला. इंदोरवरून उज्जैन 1 तासाचं अंतर आहे. 1 तासाचं अंतर कवर करत आम्ही पोहोचलो फायनली उज्जैन महाकाल मंदिर. पहिल्यांदा गेल्यानंतर आम्ही जेवलो, कारण आम्ही दुपारी 3:30 वाजता पोहोचलो होतो. जेवण झाल्यानंतर थोडंसं उज्जैनच्या गल्ल्यांमध्ये फिरल्यानंतर आम्ही परत हॉटेलमध्ये जायला निघालेलो. तेवढ्यात ह्या माझ्या मैत्रिणी लागल्या शॉपिंग करायला. कोण कोण घेत आहे तू? तर इकडे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शॉपिंग करायला मिळतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता. आमची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही परत हॉटेलमध्ये निघालो, कारण आम्हाला फ्रेश होऊन दर्शनासाठी निघायचं होतं. सो आम्ही इथे हॉटेल ऋषी कुटीमध्ये आम्ही स्टे केला होता. आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं ते मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरतीच होतं. खूप लाईन असल्यामुळे आम्ही ॲक्च्युली पासेस घेतले होते. 250 रुपीजचे पासेस मिळतात, ज्याच्या थ्रू तुम्ही VIP दर्शन घेऊ शकता. पण लॉंग विकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती आणि मला VIP दर्शनामध्ये पण खूप वेळ लागला. हर हर महादेव. सो रोशनीज ड्रीम डायरीच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही बघू शकता मी आले उज्जैन महाकालमध्ये. माझ्या मागे आहे ते मंदिर आहे. सो हे महाकाल मंदिर कसं आहे, किती मोठं आहे, इकडे काय काय आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. सो माझ्यासोबत राहा शेवटपर्यंत. आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि नक्की भरभरून प्रेम द्या. हर हर महादेव. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, तर 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 नंबरचा ज्योतिर्लिंग हा महाकाल उज्जैन आहे. त्यामुळे खूप दुरून दुरून लोक इकडे येतात दर्शनासाठी. खूप वेगवेगळ्या शहरामधून लोक येतात इकडे दर्शनासाठी. खूप गर्दी असते. तर तुम्ही फॅमिलीसोबत जात असाल, ज्याच्यामध्ये लहान मुलं असतील तर प्लीज त्यांचा हात सोडू नका, कारण खूप गर्दी असते या मंदिरामध्ये आणि खूप मोठं मंदिर आहे. मंदिराचा परिसर आहे. सो महाकालचं दर्शन झाल्यानंतर त्याच्याच बाजूला एक कॉरिडोर म्हणून त्यांनी एक जागा बनवली आहे, जी खूपच सुंदर प्लेस आहे. कसं वाटते आफ्टर कॉलेज तू पहिल्यांदा आमच्यासोबत असं बाहेर ट्रिपला आले? पहिल्यांदा कुठे आली? पहिल्यांदाच आली आमच्यासोबत. ती स्वतः आली ट्रेनने. आणि कसं वाटतं मला सांग. आम्हाला देवळात येऊन सांगा कसं वाटतं आम्हाला सोडून येऊन? छान, ती शांत वाटते. गोंधळ नाहीये, एकदम पीसफुली आली मी. गोंधळ याचं बोलली समज बाकीचे लोक काय तोंडावर बोट ठेवून चालले आहेत का? रोशनीचा गोंधळ नाहीये ना. क्या बोला तूने? ओके. तुम्ही इकडे पाहू शकता की ते शंकराची सुंदर मूर्ती, स्टॅच्यूज बनवले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. म्हणजे इथे तुम्हाला नाही म्हटलं तरी 1-2 तास तुम्ही आरामात स्पेंड करू शकता. इकडे गणपतीची मूर्ती, हनुमान, या सगळ्या देवांच्या मूर्त्या इकडे त्यांनी बनवल्या, ज्या खूपच सुंदर आहेत. पहिल्या दिवशी महाकालचं दर्शन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी अजूनही मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणार होतं, जे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्लॉग.